गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये आपण ऑलरेडी 7 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. आज आपण आणखीन एक नवीन प्रॉब्लेम सोडवणार आहोत जो बोर्ड एक्झामला आलेला आहे. तुमच्या स्क्रीनवर तो प्रॉब्लेम आलेला आहे. फेब्रुवारी 2017ला बोर्ड एक्झामला आलेला हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या, आपल्याला सोडवता येईल. बॅलन्स शीट दिलेली आहे. प्रॉब्लेममध्ये दिलेली बॅलन्स शीट ही ओपनिंग बॅलन्स शीट असते. ही OL साईड आहे, ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ही OA साईड आहे, ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर रिसीट पेमेंट दिलेलं आहे आणि त्यानंतर काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. हा रिसीट पेमेंट आहे. नेक्स्ट या ॲडजस्टमेंट आहेत. नेहमीप्रमाणे आपण एक ब्लँक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट पोस्ट करूया. याच्यामध्ये OLचे अकाउंट्स CLला येतात आणि OAचे CAला येतात. ठीक आहे. कोणते येतात बघूया आपण. कॅपिटल OLला आलेलं आहे, हे ओपनिंग कॅपिटल आहे. पुन्हा ते CLला येतं. बिल्डिंग फंड हा पण OLचा CLला येतो. आउटस्टँडिंग सॅलरीज, आता सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, हा आउटस्टँडिंग आहे, द्यावयाचं आहे, देणं आहे आपलं. हे आपण पेमेंटला चेक करायचं, इथं पेड केलेलं आहे का. जर पेड केलं असेल तर त्याचा इफेक्ट वेगळा असेल, पेड नाही केला असेल तर त्याचा इफेक्ट वेगळा असेल. त्यामुळे आउटस्टँडिंग सॅलरी पहिल्यांदा इथं कन्फर्म करायची, पेमेंट साईडला काय त्याच्याबद्दल दिलं आहे का. नसेल ॲडजस्टमेंटमध्ये चेक करायचं. आपण थोडंसं पेंडिंग ठेवूया आउटस्टँडिंग सॅलरी, कारण इथं बाय सॅलरीज फक्त आहे, याच्याबद्दल काही डिटेल्स नाही आहेत. त्यामुळे थोडं आपण नंतर याच्याबद्दल चर्चा करू. बिल्डिंग ओपनिंग असेट्स आहेत आपले, पुन्हा ते CAला येणार. OAचे असेट CAला, फर्निचर CA. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, जसं मागाशी इकडं आउटस्टँडिंग सॅलरी होती तसं इकडं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. आता हे येणं आहे आपलं, गेल्या वर्षाचं येणं, ते इथं आपण चेक करूया. 1000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे आणि इथं टू सबस्क्रिप्शन 2011, 12, 12, 13, 13, 14. आता हे 3 वर्ष आहेत. ही 3 वर्ष कोणती आहेत. हा रिसीट पेमेंट आहे 31 मार्च 2013चा, म्हणजे इथं 13चा आहे पहा. 13चा म्हणजे केव्हा चालू झाला, 2012ला चालू झाला, 1 एप्रिल 2012. म्हणजे हे जे मधलं आहे हे करंट इयर आहे. हे पहिलं जे आहे हे लास्ट इयर आहे आणि 13-14 हे नेक्स्ट इयर आहे. लास्ट इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. आपण प्रॉब्लेम करंट इयरसाठी सोडवत असतो, म्हणून आपली बॅलन्स शीट CL आणि CA असते. क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड. आता याचा इफेक्ट कसा दाखवायचा. इथं पहा, लास्ट इयरला 1000 रुपये आउटस्टँडिंग होते सबस्क्रिप्शन. इथं आपले लास्ट इयरचे 1000 रुपये मिळालेले आहेत. सॅलरीला तसं झालं नाही आहे. इथं सॅलरी 1300 रुपये आहे, पण इथं दिसत नाही आहे, त्यामुळे आपण पेंडिंग ठेवलेलं आहे. इथं मात्र आपल्याला क्लिअर दिसतं आहे लास्ट इयरचे 1000 आउटस्टँडिंग आहेत आणि ते यावर्षी रिसिप्टला आलेले आहेत, म्हणजे ते मिळालेले आहेत. आता जर लास्ट इयरचे आउटस्टँडिंग यावर्षी मिळाले तर ते आपल्या उत्तरामध्ये आपण कुठंही रेकॉर्ड करणार नाही. त्यामुळे याला कॅन्सल करा 1000ला. हे 1000सुद्धा आपले कॅन्सल होतील, आपल्या उत्तरामध्ये रेकॉर्ड करायचे नाहीत. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे आपण आपल्या उत्तरात रेकॉर्ड करणार नाही, कारण हे इथं सुरुवातीला आलेले आहेत. इथं आहे कॅश इन हँड 2400, कॅश ॲट बँक 34,900, हे दोन्ही इथं आले पहा. त्यामुळं हे आपल्या उत्तरामध्ये आपण घेणार नाही. आपली बॅलन्स शीट संपलेलं आहे. आता आपण रिसीटला आलेलो आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, नेहमीप्रमाणे हा कुठे येतो, OAला येतो. ओपनिंग बॅलन्स शीट असेटला, हा ओपनिंग बॅलन्स आहे, हे OA आहे. OAला इथं तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट टू सबस्क्रिप्शन, 3 सबस्क्रिप्शन आहेत. ही लास्ट इयरची सबस्क्रिप्शन आहे, ही करंट इयरची आणि ही नेक्स्ट इयरची. लास्ट इयरची आपण रेकॉर्ड करणार नाही, कारण इथं आउटस्टँडिंग होती ती इथं आता आपल्याला मिळालेली आहे.
नेक्स्ट करंट इयरची सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे. आता ही रिसिप्ट साईड कुठं पोस्ट होऊ शकते पहा. एक तर आयला किंवा सी एला जाऊ शकतात रिसिप्टवरचे अकाउंट, आणि पेमेंटचे अकाउंट ईला किंवा सी एला येऊ शकतात. जर ते रेव्हेन्यू असतील तर आयला आणि कॅपिटल असतील तर सी एला. सेम रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ईला, कॅपिटल एक्सपेन्सेस सी एला. ठीक आहे. सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू म्हणजे दररोजचं उत्पन्न आहे, त्यामुळे ते येईल आयला. आता हे नेक्स्ट इयर आहे, पुढच्या वर्षाची सबस्क्रिप्शन आत्ता मिळालेली आहे. आपला प्रॉब्लेम 2012-13चा सुरू आहे. करंट इयर आपलं 2012-13 आहे आणि 13-14ची सबस्क्रिप्शन आता मिळालेली आहे. याचा अर्थ पुढच्या वर्षाची सबस्क्रिप्शन आता मिळालेली आहे, म्हणजे ॲडव्हान्समध्ये मिळालेले आहे. हे आहे ॲडव्हान्स इन्कम. हे आता चालू वर्षाचं नाही आहे, नेक्स्ट इयरचं आहे. तात्पुरतं आपल्याला आपली ती लायबिलिटी असणार आहे, त्यामुळे ते येईल सी एलला येईल. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये मी डोनेशन आयला पण येईल आणि सी एला पण येईल सांगितलं होतं. डिपेंडिंग अपॉन ॲडजस्टमेंटवर ते अवलंबून असणार आहे. इथं हे डोनेशन मात्र एक मिनिट, इथं चुकलं आहे. आय आणि सी एल पाहिजे. हां ठीक आहे. हे डोनेशन सी एलला येणार आहे, कारण हा फंड आहे. इथं फंड आहे पहा, बिल्डिंग फंड. हा कुठं आलेला आहे? बिल्डिंग फंड सी एलला. त्यामुळे हे डोनेशन फॉर बिल्डिंग फंड कुठे येणार आहे? सी एलला येणार आहे. या बिल्डिंग फंडला टिकमार्क करा. मी हायलाईट करतो आहे, तुम्ही टिकमार्क करा. या बिल्डिंग फंडमध्ये हे डोनेशन आपण ॲड करणार आहोत. ड्रामा रिसिप्ट हे त्यांचं इन्कम आहे, त्यामुळे ते आयला येईल. आता आपण आलो पेमेंटला. सॅलरीज हा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो ईला येईल. नेक्स्ट फर्निचर असेट आहे. फर्निचर परचेस ऑन 1 ऑक्टोबर. हा 1 ऑक्टोबरला फर्निचर खरेदी केलेला आहे, तो असेट आहे, त्यामुळे तो येईल सी एला. इथं एक फर्निचर आहे, हे ओपनिंग फर्निचर, हे परचेस ऑफ फर्निचर. ओपनिंग फर्निचरमध्ये हे परचेस ऑफ फर्निचर आपण ॲड करणार आहे, त्यामुळे या फर्निचरला टिकमार्क करा. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस. हा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो येईल जनरल एक्सपेन्सेस येईल ईला. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा पण एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो ईला येईल. ड्रामा एक्सपेन्सेस हा पण खर्च आहे, तो ईला येईल. नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा क्लोजिंग कॅश आहे. जसा ओपनिंग कॅश ओ एला येतो, तसा क्लोजिंग कॅश सी एला येतो. आपलं रिसिप्ट पेमेंट संपलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, द क्लब हॅड 100 मेंबर्स ईच पेईंग ₹500 ॲज ॲन्युअल सबस्क्रिप्शन. द क्लब हॅड 100 मेंबर्स ईच पेईंग ₹500 ॲज ॲन्युअल सबस्क्रिप्शन. या वाक्याचा अर्थ असा आहे, या क्लबचे 100 मेंबर आहेत जे वार्षिक वर्गणी ₹500 देतात. याचा अर्थ 500 गुणिले 100, 500 गुणिले 100 ही झाली त्यांची वर्गणी. पाहूया आपण. इथं क्लबचे 100 मेंबर आहेत जे वार्षिक वर्गणी 500 देतात, म्हणजे वार्षिक वर्गणी किती जमा व्हायला पाहिजे? 50,000 जमा व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही रिसिप्टला पाहिलं तर या वर्षाची वार्षिक वर्गणी किती जमा झालेली आहे? 48,000, 48,000. ती यातून मायनस केली, 2,000 मायनस केले, 48 मायनस केले, ॲन्सर आलं 2,000. याचा अर्थ, या ॲडजस्टमेंटचा दुसरा अर्थ, अजून ₹2,000 सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, मिळावयाची आहे. पुन्हा मी रिपीट करतो. क्लबचे 100 मेंबर आहेत जे वार्षिक वर्गणी ₹500 देतात. 100 गुणिले 500 50,000. पण इथं रिसिप्टला सबस्क्रिप्शन दिसते 48,000, म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 2,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 2,000. या दुसऱ्या ॲडजस्टमेंटचा नाव येईल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर. आउटस्टँडिंग आपल्याकडे दोनच ॲडजस्टमेंट आहेत. एक आउटस्टँडिंग आहे या चार्टमध्ये
आणि दुसरी इन्कमच्या बाबतीत पाहूया आपण. एक आउटस्टँडिंग आहे आणि दुसरी ॲडव्हान्स आहे. एक आउटस्टँडिंग आणि दुसरी ॲडव्हान्स. ठीक आहे. ॲडव्हान्स याचा अर्थ अगोदर मिळते, पुढच्या वर्षाचा अगोदर मिळालं तर ते ॲडव्हान्स झालं. इथं काय झालं, 2,000 रुपये अजून मिळावयाचे आहेत, म्हणजे ही ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? जर सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलं असेल तर ते सबस्क्रिप्शन आमचं काय असणार आहे, इन्कम. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली, आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम. आणि जर एखादी ॲडजस्टमेंट कोणत्या वर्षासाठी दिले हे दिलं नसेल तर ती करंट इयरसाठी असते. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. याचं उत्तर आपण या चार्टमध्ये पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर चार्ट आलेला आहे. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. याचा पहिला इफेक्ट प्लस आहे आणि सेकंड इफेक्ट कुठं आहे, सी ए. प्लस सी ए. आपण या पहिल्या ॲडजस्टमेंटला लिहूया. फर्स्ट ॲडजस्टमेंटला प्लस सी ए. किती रुपये प्लस करणार तुम्ही, तर त्याचं उत्तर आहे 2,000 रुपये. कारण आमची वार्षिक वर्गणी आम्हाला किती रुपये मिळायला पाहिजे, 50,000. त्यातले अजून 2,000 मिळायचे आहेत. त्याची एंट्री केल्यानंतर आमची वार्षिक वर्गणी 50,000 रिसिप्टला दिसेल. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड. आता याची एक टिकमार्क करूया ॲन्युअल सबस्क्रिप्शनची. त्यामुळं या 2012-13ला तुम्ही टिकमार्क करा. याच्यामध्ये आपण 2,000 रुपये अधिक करणार आहोत. नेक्स्ट, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड. ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनची आहे. याचे दोन इफेक्ट आहेत. फर्निचर सी एला असतं, सी ए मायनस आणि ई. सी ए मायनस आणि ई. सेकंड इफेक्ट ईला येतो. फर्निचरला आणखी एक टिकमार्क होईल, म्हणजे फर्निचरला 2 टिकमार्क झाल्या. एक टिकमार्क परचेस ऑफ फर्निचर आणि दुसरी टिकमार्क डेप्रिसिएशनसाठी. नेक्स्ट, सॅलरीज इन्क्लूड 1,300 फॉर आउटस्टँडिंग फॉर 2011 and 12. सॅलरीजमध्ये 1,300 रुपये 2011-12चे इन्क्ल्यूड आहेत. 2011-12 हे आपण पेंडिंग ठेवलं होतं बघा. याचा संबंध या ॲडजस्टमेंट्सशी आहे. सॅलरीजमध्ये 1,300 रुपये आउटस्टँडिंग 2011-12चे इन्क्ल्यूड आहेत. सॅलरीमध्ये म्हणजे ह्या सॅलरीजमध्ये 2011-12चे 1,300 रुपये इन्क्ल्यूड आहेत. म्हणजे हे जे आउटस्टँडिंग होती सॅलरी द्यावयाची होती ती इथं आपण दिलेली आहे, पेमेंटला दिलेली आहे. कारण याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहेत, समाविष्ट आहेत. याचा अर्थ हे 1,300 रुपये आपण इथं पेड केलेले आहेत. हे 1,300 रुपये इथं पेड केलेले आहेत. आता ही ॲडजस्टमेंट कोणती तयार झाली, ही ॲडजस्टमेंट आहे पहा आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी 2011-12 हे करंट इयर आहे का लास्ट इयर? करंट इयर कोणतं आहे, 12-13 हे करंट इयर आहे. मग 11-12 हे काय असणार आहे, लास्ट इयर. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली, आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2011-12. आउटस्टँडिंग सॅलरीज फॉर 2011-12 म्हणण्याऐवजी आता मी म्हणेन लास्ट इयर. आउटस्टँडिंग सॅलरीज फॉर लास्ट इयर. आता याचे इफेक्ट आपण या चार्टमध्ये पाहूया. आउटस्टँडिंग सॅलरी इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे, सॅलरी एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर लास्ट इयर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर लास्ट इयर. पहिला इफेक्ट मायनस आणि जर तो एक्सपेन्सेस असेल तर त्याचा इफेक्ट ओ एलला. त्यामुळे ॲडजस्टमेंटचा इफेक्ट मायनस ओ एल. मायनस ओ एल. आपण त्याचा इफेक्ट लिहूया. $1,300चा मायनस ओ एल. सॅलरीजला टिकमार्क करा. सॅलरीजमधून 1,300 मायनस करायचं आहे. इथं मी पेंडिंग ठेवायला सांगितलं होतं. याचा इफेक्ट येतो मायनस. हे 1,300 सॅलरीजमधून मायनस होणार आहेत. हा झाला फर्स्ट इफेक्ट मायनस. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो, ओ एलला येतो. ऑलरेडी ओ एलला सॅलरीज 1,300 आउटस्टँडिंग मांडलेले आहेत. त्यामुळे हा सेकंड इफेक्ट द्यायचा नाही. फक्त एक सिंगल इफेक्ट करायचा, सॅलरीजमधून 1,300 मायनस करायचे आउटस्टँडिंग म्हणून. ओ एलला ऑलरेडी ते आलेले आहेत. हा झाला, ही झाली फर्स्ट ॲडजस्टमेंट. नेक्स्ट, सॅलरीज आउटस्टँडिंग फॉर 2012-13 वेअर ₹700. आता मी असं म्हणेन सॅलरी एक्सपेन्सेस आहे माझा.
एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग फॉर 12-13 हे कुठलं वर्ष आहे? करंट इयर आहे. 12-13 हे काय आहे? करंट इयर. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट काय तयार झाली? एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर ₹700. आपण या चार्टमध्ये पाहूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट जर तो एक्सपेन्सेस असेल तर तो CLला, जर ते इन्कम असेल तर ते कुठं? CAला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर प्लस CL. त्यामुळे लास्ट ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपला असेल प्लस CL. सॅलरीला पुन्हा एक टिक मार्क करा. सॅलरीला टिक मार्क किती झाल्या? 2 टिक मार्क झाल्या. जेव्हा 2 टिक मार्क करतो तेव्हा आपण त्या सॅलरीच्या खाली 3 ओळी रिकाम्या सोडायच्या आहेत. इथं फर्निचरला पण आपण 2 टिक मार्क केलेले आहेत. फर्निचरच्या खाली सुद्धा आपल्याला 3 ओळी लागणार आहेत. सॅलरीजला 2 ओळी लागणार आहेत. इथं 1 ओळ पुरेशी आहे. ठीक आहे. आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे. आता आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तुम्ही एक ब्लँक रिसिट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार केलेली असणार आहे. आपण सुरुवात करतोय आता. कॅपिटल फंड आणि बिल्डिंग फंड. कॅपिटल फंड CLला येणार, बिल्डिंग फंड पण CLला येणार. बिल्डिंग फंडला तुम्ही टिकमार्क केलेली आहे, त्यामुळे बिल्डिंग फंडची अमाऊंट इनरला, आणि कॅपिटल फंडला जरी टिकमार्क नसली तरी कॅपिटल फंड हे नेहमी इनरला आपण रेकॉर्ड करायचं, कारण त्याच्यामध्ये सरप्लस आलं तर सरप्लस आपण ॲड करतोय, डेफिसिट लेस करतोय, त्यामुळे कॅपिटल हे नेहमी इनरला दाखवायचं. ठीक आहे. आपण CLला येऊया. आपण ऑलरेडी कॅपिटल मांडलेलं आहे. अमाऊंट येईल 2,57,000. 2,57,000. नेक्स्ट बिल्डिंग फंड. कॅपिटलच्या खाली 1-2-3 ओळी रिकामे सोडा. आपल्याला काही एखादा अकाउंट आला कॅपिटलाइज वगैरे तर त्यासाठी आपण इथं 1-2 ओळी रिकामे सोडणार आहोत. नेक्स्ट बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंडला टिकमार्क आहे, त्यामुळे इनरला येईल बिल्डिंग फंड ₹50,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरीज. ही काय करायची आहे? मायनस करायची आहे. कशामधून मायनस करायची आहे? या सॅलरीजमधून. पण अजून ही सॅलरीज आपण मांडलेली नाही आहे, त्यामुळे हे थोडंसं पेंडिंग ठेवणार आहोत. बिल्डिंग फर्निचर कुठे येणार? CAला. बिल्डिंगला टिकमार्क नाही, बिल्डिंग आउटर कॉलमला. फर्निचरला टिकमार्क आहे, फर्निचर इनर कॉलमला. बिल्डिंग. नेक्स्ट फर्निचर. फर्निचर ₹20,000, बिल्डिंग ₹2,50,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. याला आपण गुणिले केलं आहे बघा, आपण कॅन्सल केलं आहे. हे आपण आपल्या उत्तरामध्ये रेकॉर्ड करणार नाही. का रेकॉर्ड करणार नाही? कारण हे ₹1,000 इथं आलेले आहेत आणि हे कॅश आणि बँक इथं आलेलं आहे, त्यामुळे आपण आपल्या उत्तरात घेणार नाही. आपली बॅलन्स शीट संपलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. OA आपण रेकॉर्ड करणार नाही, कारण OAला इथं ऑलरेडी आलेलं आहे. नेक्स्ट हे 11-12चं 1,000 आपण कॅन्सल केलेलं आहे, घेणार नाही. 48,000 सबस्क्रिप्शन ही करंट इयरची आहे, ही इन्कमला येईल. इन्कमला लिहा बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन ₹48,000. बाय सबस्क्रिप्शन ₹48,000. टिकमार्क आहे, त्यामुळे इनरला येईल 48,000. नेक्स्ट 13-14 हे येणार CLला. CLला 2,000 ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. हे ॲडव्हान्स आहे, त्यामुळे आपण CLला लिहिणार ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन ₹2,000. नेक्स्ट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड कुठे घ्यायचा? CLला 20,000. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड ऑलरेडी लिहिलेला आहे, त्याच्या खाली ॲड करा. ॲड डोनेशन फॉर बिल्डिंग फंड ₹20,000. टोटल इन आउटर कॉलम ₹70,000. नेक्स्ट ड्रामा रिसिप्ट. हे इन्कमला येतात 28,000. ड्रामा रिसिप्ट बाय ड्रामा रिसिप्ट
28,000. नेक्स्ट, आता आपण आलो पेमेंटला. फर्स्ट बाय सॅलरीज, सॅलरीला टिक मार्क आहे त्यामुळे सॅलरी इनर कॉलमला 35,000 सॅलरी ईला येईल. टू सॅलरीज इनर कॉलम ₹35,000. नेक्स्ट, सॅलरीजला आपण दोन सॅलरीज आहेत, एक लास्ट इयरची आहे आणि एक करंट इयरची आहे, त्यामुळे सॅलरीला 2 टिक मार्क केलेले आहेत. सॅलरीच्या खाली 1 2 3 अशा 3 ओळी रिकामे सोडा. नेक्स्ट, फर्निचर, फर्निचर हे परचेस आहे पहा, हे परचेस आहे त्यामुळे ते येईल CAला 10,000. फर्निचर CAला 10,000. ऑलरेडी आपण एक फर्निचर लिहिलेलं आहे, हे ओपनिंग फर्निचर आहे, गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधलं आहे त्यामुळे ओपनिंग आहे. ॲड परचेस ₹10,000. टोटल फर्निचर 30,000. नेक्स्ट, जनरल एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ड्रामा एक्सपेन्सेस, दीज आर एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचरला येतील ते सगळे. टू जनरल एक्सपेन्सेस, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू ड्रामा एक्सपेन्सेस. 8,400, 4,800, 16,000. नेक्स्ट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे कुठे येणार? CAला 4,600, 57,800 CAला. कॅश इन हँड. नेक्स्ट, कॅश ॲट बँक 4,600 कॅश इन हँड अँड 57,800 कॅश ॲट बँक. नेक्स्ट, आपली पेमेंट साईड पण संपलेली आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लब ॲड 100 मेंबर्स, याचा पहिला इफेक्ट प्लस आहे आणि सेकंड इफेक्ट CAला आहे. प्लस CA किती रुपये प्लस करायचे? 2,000 प्लस करायचे. कशात प्लस करायचे? सबस्क्रिप्शनमध्ये प्लस करायचे. प्लस CA. सबस्क्रिप्शन रिसिप्टला आहे प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹2,000. टोटल 50,000. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹2,000 प्लस आउटरला 50,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट प्लस. आणि याचा सेकंड इफेक्ट CAला येतो. CAला लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 2,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹2,000. नेक्स्ट, डेप्रिसिएट 20%. फर्निचरवर 20% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ही तर ओपनिंग फर्निचर आहे. ओपनिंग फर्निचर आहे 20,000. हे वर्षभर वापरलं. याची तारीख आहे 1 एप्रिल 2012 आणि याची तारीख आहे 31 मार्च. फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च देर आर 12 मंथ्स. 12 महिने होतात इथून इथंपर्यंत. त्यामुळे 20,000वर 12 मंथचं डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि रेट ऑफ डेप्रिसिएशन आहे 20%. म्हणजे 20,000वर 12 महिन्याने 20% डेप्रिसिएशन. आणि इथं परचेस ऑफ फर्निचर आहे हे आहे 10,000. हे केव्हा परचेस केलेलं आहे? 1 ऑक्टोबर 2012. 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबर टू 31 मार्च. इथं 6 महिने होतात, 6 मंथ्स. त्यामुळे याच्यावर डेप्रिसिएशन येईल 6 मंथ्सचं येईल. आपण इथं पाहूया. दोन फर्निचर, एक ओपनिंग फर्निचर 20,000 त्याच्यावर 12 मंथचं डेप्रिसिएशन. सेकंड 10,000 फर्निचर त्याच्यावर 6 मंथचं. दोन्ही डेप्रिसिएशन आपल्याला 20% कॅल्क्युलेट करायचं आहे. 20,000वर 20% फॉर 12 मंथ्स अमाऊंट ₹4,000. 10,000वर 20% फॉर 6 मंथ 1,000. टोटल डेप्रिसिएशन 5,000. हे टोटल डेप्रिसिएशन किती आलं? 5,000 आलं. आणि डेप्रिसिएशनचा इफेक्ट काय? CA मायनस E. CAला आपण मायनस करणार आहोत. फर्निचर लेस डेप्रिसिएशन 20%. लेस डेप्रिसिएशन 20%. आता तुम्ही इथं जर डायरेक्ट असे 20% काढला तर ते येते 6,000. ते उत्तर तुमचं चुकीचं असणार आहे.
तुमचं करेक्ट डेप्रिसिएशन येणार आहे 5,000, आउटरला 25,000, आउटरला 25,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन. सेकंड इफेक्ट त्याचा ईला टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर 5,000, टू डेप्रिसिएशन डॅश फर्निचर ₹5,000. नेक्स्ट सॅलरीज 1,300 हे मायनस करायचे आहेत आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा आहे OL ला. सॅलरीजमधून मायनस, सॅलरीज मायनस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर. इथं आहे पहा आउटस्टँडिंग आणि हे 2011-12 लास्ट आहे, त्यामुळे मी इथं लिहिलं आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर ₹1,300. त्याचं उत्तरला 33,700. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो OL ला येतो. ऑलरेडी OL ला हे 1,300 आहेत, त्यामुळे सेकंड इफेक्ट झालेला आहे. नेक्स्ट 700 फॉर करंट इयर. याचा पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट CL. 700 प्लस करूया सॅलरीजमध्ये, प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹700. टोटल इन आउटर कॉलम 34,400, 34,400. नेक्स्ट आता आपला प्रॉब्लेम संपलेला आहे, सगळे ॲडजस्टमेंट झालेले आहेत, रिसिट पेमेंट पण आपण पोस्ट केलेलं आहे. आता 2 स्टेप्स. पहिल्या स्टेपमध्ये इथं ईला जर फरक आला तर तो असेल सरप्लस आणि आयला जर फरक आला तर ते डेफिसिट असेल. सरप्लस कॅपिटलमध्ये प्लस करा आणि डेफिसिट कॅपिटलमधून मायनस करा. आपण चेक करूया कोणत्या साईडची टोटल जास्त आहे. मला इन्कमची टोटल जास्त दिसते, मी टोटल करतो इन्कमची 78,000. ही टोटल इकडं एक्सपेंडिचरला मांडा 78,000. नेक्स्ट इथून 34 पासून 5,000 पर्यंतची टोटल इथं साईडला करायची आपण. ती टोटल येते 68,300. या 78 मधून हे 68,300 मायनस करायचे. येणारं उत्तर आपला असेल सरप्लस. येणारं उत्तर आपलं सरप्लस असेल 9,700. दिस इज सरप्लस टू सरप्लस 9,700. हे सरप्लस आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. पुन्हा मी रिपीट करतो, इन्कमची टोटल जास्त आहे, टोटल मांडली 78, ती पुन्हा इकडं एक्सपेंडिचरला मांडली 78. इथून इथंपर्यंतची 5,000 पर्यंतची टोटल आली 68. 78मधून 68,300 मायनस केले, ॲन्सर आलं 9,700. हे ॲन्सर म्हणजे आपला सरप्लस आहे. आता हे सरप्लस आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. कॅपिटलच्या खाली लिहा ॲड सरप्लस ₹9,700. टोटल इन आउटर कॉलम ₹2,66,700, 2,66,700. आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. आता CL आणि CA या दोन्ही साईडची टोटल सेम यायला पाहिजे. मी करून बघतोय. इथं माझ्याकडे टोटल आलेली आहे CLची आणि CAची पण टोटल आलेली आहे. एक मिनिट, एक इफेक्ट राहिलेला आहे. एक इफेक्ट राहिला आहे पहा, हा इफेक्ट राहिलेला आहे. सॅलरीज आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 700. याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो आउटस्टँडिंग फॉर करंट इयरचा CL ला येतो. आपण CL ला इफेक्ट द्यायचा राहिलो आहे, त्यामुळे आता मी तो देतो इथं पुन्हा. आउटस्टँडिंग सॅलरीज फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग सॅलरीज फॉर करंट इयर टोटल अमाऊंट इन आउटर कॉलम ₹700. मी आता CLची टोटल चेक करतो आहे. CLची टोटल येते, मी सांगणार नाही आहे तुम्हाला, आणखी काहीतरी आपलं राहिलेलं आहे. सरप्लस आपण 9,700 ॲड केलेलं आहे. नेक्स्ट
बिल्डिंग 250, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्डिंग फर्निचर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, करेक्ट. आता तुम्ही मला सांगायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे बॅलन्स शीटची टोटल किती येते. कुणाची कमेंट पहिल्यांदा येते आपण चेक करूया. ज्याची कमेंट पहिल्यांदा येईल आणि करेक्ट असेल कमेंट त्याचं खूप खूप अभिनंदन. इन ॲडव्हान्समध्ये तुमचं अभिनंदन करतो आहे मी. दोन्ही CA आणि CLची टोटल करून मला सांगायचं आहे. ओके, थँक्यू.